अर सगळ्यात मोठी गोष्ट आपण विसरलो भावानो. लवकर चल. गुड मॉर्निंग भावानो. नहीं म्हणजे लोग ढूंढने निकला एक जीवना 09 मोटर ब्लॉकर नाम आहे आम्हाला. आज आहे संडे. तर दर संडेला आपण राईड ही करत असतो. तर आज राईड असणार आहे की रामलिंग या मंदिराकडे. हे मंदिर आहे एकदम भारी प्लेस आहे, कारण का या मंदिरचा प्लेसच असा आहे की एकदम नेचर रिलेटेड प्लेस आहे. गुहेमध्ये हे मंदिर आहे. डोंगराची जी गुहा असते त्या गुहेमध्ये मंदिर आहे. तर भारी मंदिर आहे एकदम. तर तुम्ही ब्लॉग हा कंटिन्यू बघत राहा. मी तुम्हाला घेऊन जाते त्या मंदिरकडे. तर चला तर मग जाऊया. सगळ्यात मोठी टफ गोष्ट म्हणजे चष्मा काढून चष्मा घालणे. दाखवतो तुम्हाला का मी टफ गोष्ट का म्हणालो हे दाखवतो. हे आता चष्मा आहे. आता हा सहजासहजी असं जातच नाही. आता गेला मगाशी मी ट्राय करायचो तर माझ्याकडून गेला नाही सहजासहजी. तर आपले राईड तर चालू झालेले आहे. चला तर मग जाऊया. तर आता आपली राईड चालू झालेली आहे. तर आपली राईड चालू झाली आहे रामलिंग तलाव मंदिर या मंदिरकडे. हे पण मंदिर असं नेचर रिलेटेड प्लेसला भारी आहे. आई घातली मग ट्रायपॉड पडला. लवकर चल. ट्रायपॉडचं काय तर नियोजन लावायला पाहिजे आपल्याला. हे आता जडपून ठेवतो असं बांधायला पाहिजे कशानंतर. काय एक नंबर. आता आपण मी आता बांधत आहे ट्रायपॉड, कारण का हे ट्रायपॉड आता समोर ठेवलं होतं तेव्हा पडलं. त्याच्यामुळे मी आता इथे बांधत आहे. लगत असं ट्रायपॉड तर बसला व्यवस्थित. माझं लक्षच नाही गेलं. इथे समोर ठेवला होता मी. समोर ठेवला होता आणि अचानक असं खाली पडला. लक्ष नाही गेलं माझं त्याच्यावर. आता आपण ज्या रोडने जातो ते रोड आहे सांगली कोल्हापूर हायवे. मग त्या हायवेलाच लागते ते ठिकाण. ते ठिकाण आहे हातकलंगडे. हातकलंगडे या ठिकाणी जाणार आहोत आपण. हातकलंगडे तालुक्यात येते ते गावाच्या आसपास आहे ते रामलिंग. फक्त मला एवढंच टेन्शन आहे की तुम्हाला अँगल व्यवस्थित आलाय की नाही. कारण का आता हेल्मेटच्या माउंट मुळे खूप प्रॉब्लेम होतोय. व्हिडिओचा अँगलच व्यवस्थित नाहीये. आता आपण गेल्या वेळी जो फर्स्ट व्हिडिओ केला ते समोर जे डोंगर दिसते त्या डोंगरचा केलता. ह्याचा ट्रेकिंग प्लेस म्हणून होत ते माझा फर्स्ट व्हिडिओ तो. त्यानंतर सेकंड व्हिडिओ झाला तो आपला खिद्रापूर मंदिर. मग आता थर्ड व्हिडिओ करत आहे आपण रामलिंग मंदिर. हे पण मंदिर एकदम आता जे आपण खिद्रापूर मंदिर बघितलं होतं ते म्हणजे असं हे होतं थोडस जरा नेचरच्या रिलेटेड जास्त गोष्टी नव्हत्या तिथं. फक्त मंदिराने खेडेगाव असं टाइप मध्ये होतं. जे आता आपण ज्या आता चाललोय ते एकदम नेचर रिलेटेड मंदिर आहे. म्हणजे म्हणतात ना की डोंगराच्या खुशीत लपलेलं एक मंदिर. निसर्गरम्य असं वातावरण. लालपरी तर आता जो सेट केला आहे कॅमेरा अँगल तो भी कसा वाटतो मला सांगा. कारण का मी आता हे जे अँगल सेट केलाय हा पहिल्यांदा सेट केलाय. एवढे जेवढे व्हिडिओ केले मी त्या सगळ्या अँगल मध्ये हा म्हणजे अँगल होता तो रील्सचा अँगल होता स्ट्रेट आपला 9.16 होता. आता आपण लावलेला 16.9 ला. बघू आता कसा अँगल शूट होतोय. आपल्याला तुम्ही म्हणत असाल की मी संडेलाच फक्त का राईड करतो. कारण का एकच दिवस आपल्याला संडे असा भेटतो की कुठतर म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी एकच दिवस भेटतो संडे. कारण का पूर्ण आठवडा मी जॉब करत असतो. जॉब करतोय त्यामुळे मला काय नाही भेटत. फक्त एकच दिवस बसते ते संडे.